नमस्कार. हळद रुसली कुंकू असलं ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे बाळजाबाईने आणि पूजाने एक प्लॅन बनवलेला असतो आणि त्या प्लॅनप्रमाणे दुष्यंत येताना दिसतो पूजाला. पूजा लगेच पायऱ्यांवरनं पडण्याचं नाटक करत आवाज देते दुष्यंतला. दुष्यंत तिच्याकडे धावत येतो तर ती पायऱ्यांवरून धपधप करत खाली पडते डोक्यावरती आणि बेशुद्ध असल्यासारखं नाटक करू लागते आणि तिला मग उठवण्याचा प्रयत्न इथे दुष्यंत करतो. ती उठते. त्याच्या समोर जाऊन ती मग म्हणू लागते, "तू माझं प्रेम का स्वीकारत नाही? का मला सोडून इतका दूर गेला आहेस?" इकडे पतंग उडवण्यात बिझी असते कृष्णा. पण तिला काहीतरी आठवतं. मग एक बॉक्स बाहेर पडलेलं असतं. ते बॉक्स घेऊन ती आतमध्ये जाते. दुष्यंतचं महत्त्वाचं असेल म्हणून ती आतमध्ये गेलेली असते. आतमध्ये ती जेव्हा जाते तेव्हा पूजा त्याला म्हणत असते की "माझं प्रेम तू का नाकारलंस? मला सोडून का गेलास? माझ्याकडे परत ये." असं म्हटल्यानंतर इथे कृष्णाला कळतं की पूजाचं पहिलं प्रेम दुष्यंत आहे. तेव्हा तिच्या हातातनं बॉक्स खाली पडतो. बॉक्समधनं इतके सगळे फोटोही तिने पाहिले आणि तशीच ती घर सोडून बाहेर पळत सुटलेली असते. आणि इकडे बाळजाबाईचा प्लॅन यशस्वी झालेला असतो. तिच्या मागे दुष्यंत गेलेला असतो. आता काही पुन्हा कृष्णा घरात येणार नाही याची खात्रीच जणू तिला वाटू लागलेली असते. आणि दुष्यंतचे वडील सांगू लागतात की ते दोघंजण एकमेकांवर खरं प्रेम करतात. त्याच्यामुळे तू जे स्वप्न पाहते ना ते कधीच पूर्ण होणार नाही. माझा मुलगा माझ्या सुनेला घरी घेऊन नक्की येणार ह्याच्यावरती मला विश्वास आहे. असं म्हणत बाळजाबाईला ओपन चॅलेंज आता इथे दुष्यंतच्या वडिलांनी दिलेलं असतं. कृष्णाच्या मागे मागे इथे दुष्यंत जातो. तिला थांबवतो. तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. तर ती म्हणते, "संक्रांतीच्या पहिल्या सणाला मला मिळालं तर मिळालं काय? हे असलं सत्य असं का झालं माझ्याबरोबर? माझ्याच बहिणीबरोबर तू प्रेम केलं, तिच्याशी नाटक केलं आणि तिला सोडून माझ्याजवळ आलास आणि आता मला सोडून पुन्हा तिच्याकडे जायचा विचार करतोय." असं म्हणत ती मागे मागे सरकते. गाडी वेगाने येते. इथे दुष्यंत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचंही गाडीकडे लक्ष नसतं आणि गाडी जोरात इथे कृष्णाला उडवून निघून गेलेली असते. कृष्णा बेशुद्ध अवस्थेत असते. आता पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.